2022 भव्य दिव्य चषक मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, षटकारांचा बादशाह, प्रत्येक सामन्यामध्ये सामनावीर आणि या पर्वामध्ये एक विशेष पारितोषिक आहे ते म्हणजे अंतिम सामन्यामध्ये जो संघ विजेता ठरेल त्या विजेत्या संघाच्या संघ मालकांसाठी एक आकर्षक ब्रँडेड दुचाकी या लांजा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ठेवण्यात आली. त्यामुळे 22 तारखेला तो अंतिम विजेता ठरेल त्या संघाला पाहण्यासाठी आवर्जून प्रत्येक दिवशी आपण या स्पर्धेचा आनंद घ्या आणि या स्पर्धेची शोभा वाढवा. जाऊया मॅच दरम्यान सुरुवात होते. दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल. संतोष पाटील आयकॉन या टीम मध्ये दाखल झालाय. बेगाव परिसरातून ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झालाय. कलबर्गी परिसरातून बेगाव मधून ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झालाय. भारताच्या कानाकोपऱ्यातून अनेक खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना बघायला मिळणार आहेत. आज आलाय संतोष पाटील आणि त्याच्या बरोबरीने आहे दुसऱ्या बाजूला समीर वेंगुर्लेकर. तर पहिल्या षटकाची जबाबदारी निखिल. पहिलाच बॉल फुले लेनचा ड्राईव्ह केलाय, मिड ऑनला बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक आहे, धाव मिळणार नाही. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल फुले लेनचा टाकला. आय साईड थोडीशी स्ट्रॉंग करावी लागेल कारण पहिला सामना ज्यावेळेला तुम्ही खेळता थोडीशी अडचण येऊ शकते. पण पहिला बॉल डॉट बॉल. शॉट ऑफ लेन पूल केलाय, स्क्वेअर लेग मधून बॉल चाललाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट केलाय, घोषांकी क्षेत्रामध्ये जाईल. मिळत आहे 2 धावा, फलकावर आहे 2. सुरुवात चांगली करणं गरजेचं असेल. वेल बिगन इज हाफ डन. चांगली आणि आश्वासक सुरुवात नेहमीच गरजेची असते. पण या स्पर्धेची चर्चा मागील 2 ते 3 महिन्यांपासून सातत्याने राहिली. युवा लांजा क्रिकेट क्लब अनेक मित्र एकत्र आले आणि त्यानंतर या स्पर्धेची उभारणी भव्य दिव्य असा हा सोहळा आपल्याला बघायला मिळतोय. शार्पी ओके, शार्पी ऑपरेटर. आज पहिल्या रात्रीमध्ये दुसरा सामना इकडे रंगलाय. फलकावर धावा आहे 2. शार्पी ऑपरेटर आपल्याला विनंती आहे लवकर बॉक्समध्ये संपर्क करा किंवा शार्पी आता तात्पुरत्या स्वरूपात बंद केलं तरी चालेल, कृपया विनंती आहे. थँक्यू. नाव बॅक टू क्रिकेट. फलकावर आहे सध्या 2. संतोष स्ट्राईक एंडला. दुसऱ्याच बॉलवर 2 धावा त्याने पूल करत असताना वसूल केल्या. निखिलच्या विरोधामध्ये जो आयकॉन आहे, आयकॉनच्या विरोधामध्ये आयकॉन सध्या मैदानामध्ये हे बॅटल रंगेल. कान मंत्र दिलाय, कानात हे सांगितलेलं नाहीये किरीस का गाना सुनेगा हे सांगितलेलं नाहीये, काहीतरी वेगळा कान मंत्र दिलाय. तो कान मंत्र काय दिलाय पुढच्या बॉलवर बघायला मिळेल. 2 धावा फलकावर आहेत. तिसरा चेंडू शॉट ऑफ लेंथ आडव्या बॅटने बॅकवर्ड स्क्वेअर लेगला उडवलाय. या बेला देखील फक्त 2च धावांचा सिग्नल येतोय. घोषांकी क्षेत्र आहे त्या बेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॅकवर्ड पॉइंट या रिजनमध्ये चेंडू जाईल. तुम्हाला 2 धावा मिळतील. तिथे थोडासा कस लागणार आहे त्यामुळे व्ही मध्ये समोर खेळावं लागेल. हा फटका थोडासा इम्प्रोव्हायझिंग करण्याचा प्रयत्न केला, गुडघाखाली टेकवला होता पण 2 धावा मिळाल्या. 2च्या मदतीने फलकावर धावा आहे 4 धावा. गांगेश्वर तळवडी टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. 4 धावा फलकावर. संतोष पुढच्या चेंडूसाठी तयार. अगु टप्प्याचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा बाहेर गेलाय, बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न पण तो फॉलो केलाय. पंचांकडे दाद मागितली, आशाळभूत नजरेनं पाहिलं, पंचांनी स्पष्ट नकार दिला. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. आशिष मालवणकर सध्या मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. यावेळेला लॉंग ऑफच्या दिशेने खेळायचा होता. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक आहे, एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. 2 धावा मिळतात. ओर दी कव्हर एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, तिथे मिळाल्या 2 धावा. या 2च्या मदतीने फलकावर आहे 6. 6 षटकांची लढत. 4थं षटक हे 50-50चं असेल.
तिथे तुम्हाला जास्त जरी मिळू शकते किंवा त्यातून कपात देखील होऊ शकेल. आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर जाऊन ऑन साइडला टार्गेट करण्याचा प्रयत्न. कटर होता, लेग कटर पुढ्यातून वळवला. एखादी रेल्वे गाडी ज्यावेळेला ट्रॅक बदलते थोडंसं वळण प्राप्त होतं तसाच हा बॉल पुढ्यातून वळाला. टाटा बाय बाय करत विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. डॉट बॉलनी ओव्हरची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 धावा बिनबाद. त्या सामन्यासाठी लांजा पोलीस विरुद्ध AK स्पोर्ट्स वरवडी दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती आहे आपण टॉससाठी तयार राहा, पण त्याआधी आपली टीम लिस्ट अपडेट करा. तिसरा सामना असेल आजच्या रात्रीमध्ये लांजा पोलीस विरुद्ध AK स्पोर्ट्स वरवडी. आपल्यासाठी हा कॉल आहे, रिपोर्टिंग करून घ्या. पहिलं षटक संपलं. 6 धावा फक्त 6 चेंडू टाकत असताना निखिलने 6 धावा खर्च केल्या आणि पहिल्याच षटकामध्ये ज्यावेळेला पॉवर प्ले चालू आहे अशा वेळेला पॉवर दाखवली. एकही मोठा फटका खेळू दिलेला नाही आहे आणि ही ताकद होती निखिलच्या गोलंदाजीची. आता दुसऱ्या षटकासाठी पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी दाखल झालाय. सिद्धेश पाहिले दुसऱ्या षटकासाठी दाखल झालाय. क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदल केला जातोय. पहिलं षटक किफायतशीर राहिले. फक्त 6 चेंडू टाकले, 6 धावा खर्च केल्या. आता पॉवर प्लेचा वापर करावा लागेल, पण त्यासाठी समीर आलाय जो डावखुरे आताचा फलंदाज आहे. या फलंदाजाने देखील अनेक मैदानं गाजवलीत. आज लांजा नगरीमध्ये विशेषतः कोकणामधलं क्रिकेट हे सातत्याने चर्चेत राहतं, पण जर चर्चा व्हायची असेल तर त्यासाठी चांगला खेळ अपेक्षित आहे. पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेन पुढे सरसावलाय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळायचा होता, पण तो बॉल सरळ रेषेमध्ये निघून गेलाय. विकेट किपरच्या हातामध्ये खेळायचा होता वाशीला, बॉल गेलाय काशीला असं म्हणावं लागेल. पठ्ठ्यात आलेला नाहीये. बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलने सुरुवात झाली. फलकावर आहे 6 धावा. पहिला चेंडू डॉट बॉल. पॉवर प्ले चालू आहे. पॉवर प्लेचा वापर करायचा आहे. समीर तयार सिद्धेशच्या विरोधात. त्यानंतरचा बॉल हवेत खेळाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपलाय. खेळ संपलाय. समीरचा खातं उघडता आलेलं नाहीये. 6 या धावसंख्येवर पहिला धक्का. प्ले बघायला मिळतोय. थोडासा अवे फ्रॉम बॉडी खेळा, शरीरापासून दूर खेळा. कनेक्शन तेवढंच प्रॉमिसिंग नव्हतं. आणि त्यानंतर निखिल चव्हाण आयकॉनने तो झेल टिपला. पहिला धक्का बसलाय 6 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज मैदानामध्ये वासुदेव. साक्षात देवाचा धावा करावा लागलाय. त्याचं कारण होतं मागच्या बॉलवर आलेली विकेट. धावा आलेल्या नाहीयेत. 6 धावा. अवधूत स्पोर्ट्स कणकवली सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हा संघ खेळण्यासाठी दाखल झालाय. आज ती ताकद दाखवावी लागेल. तळ कोकणातले अनेक संघ या स्पर्धेमध्ये खेळताना बघायला मिळणार आहेत. आणि सध्या अवधूत स्पोर्ट्स कणकवली 6-1 सिद्धेच्या खात्यामध्ये. दुसऱ्याच बॉलवर विकेट. आता स्ट्राईक एंडला वासुदेव पहिला चेंडू फेस करण्यासाठी तयार होईल. 2 चेंडूमध्ये एकही धाव खर्च केलेली नाहीये. पहिल्या 2 बॉलवर पॉवर प्लेचं हे दुसरं आणि अंतिम षटक आहे. तिथे वर्चस्व दाखवायला तयार झालाय. अखू टप्प्याचा बॉल बॅटच्या टोला कनेक्शन घोषांकी क्षेत्राच्या दिशेने जाईल आणि तिथे मिळेल फक्त 1 धाव. थेंबे थेंबे तळेसाचे ही मन मराठीतली आपण अनेकदा ऐकली आहे, परंतु धावांचा पाऊस पाडावा लागेल. कारण पहिल्या डावात ज्यावेळेला तुम्ही फलंदाजी करता एक चांगलं टार्गेट एक चांगलं लक्ष उभारावं लागतं आणि ती लक्ष उभारण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. शर्थीचे प्रयत्न करावे लागतील. लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आपण दाखल झालोय. इथे दाखल झाल्यानंतर तुम्हाला सर्वोत्तम खेळ करायचा आहे. आज पहिल्या रात्रीमध्ये पुढचा चेंडू बॉलर तयार. अकू टप्प्याचा इनकटर आतमध्ये आलाय. आतमध्ये वळवला बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पण तो इथे देखील कनेक्शन तेवढंच प्रॉमिसिंग होत नाहीये. फक्त एकदा मी इथे चर्चा रंगले. दोघांमध्ये कानमंत्र दिला. मी मगाशी उल्लेख केला कानात हे सांगितलेलं नसेल आणि ते म्हणजे किरीस का गाना सुनेगा हे सांगितलेलं नाहीये. कानात सांगितले धावा पाहिजेत. धावा थोड्याशा कमी आल्यात.
अगू टप्प्याचा बॉल हुक केलाय, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, मागे जाईल, टप्पा थोडासा मागे पडलाय, क्षेत्ररक्षक धावतोय, तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा कॉल आहे, थ्रो अखेर केला गेला आणि तोपर्यंत फक्त 2च धावांवर समाधानी व्हावं लागलं. 2 धावांच्या मदतीने फलकावर डबल फिगर मध्ये आता धाव फलक पोहोचलाय. 10 धावा, 10ला 1. अवधूत स्पोर्ट्स कणकवली जागा बनवली आहे. आउटसाइड ऑफ स्टंप जात असताना आता बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खेळ आहे. 2 धावा इथे देखील मिळतात. षटकाची समाप्ती होते. 2 षटकांचा खेळ संपला. पॉवर प्ले मध्ये धावा आलेल्या आहेत फलकावर. 12 धावा 1 गडी बाद. अवधूत स्पोर्ट्स कणकवली या संघाच्या धावा आहेत 12 for 1. 2 नंतर फक्त 12 धावा 1 गडी बाद. येणाऱ्या 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. गिअर शिफ्ट करावा लागेल. आतापर्यंत जर तुम्ही लोकल ट्रेन मध्ये बसले असाल तर आता लोकल ट्रेन मधून बाहेर येऊन वंदे भारत एक्सप्रेसचं तिकीट काढावं लागेल. त्याचं कारण धावा येणं गरजेचं आहे. नेक्स्ट मॅचसाठी कॉल आपण दिलाय. दोन्ही संघ तयार राहा, रिपोर्टिंग करून घ्या. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. नॉकआउटमध्ये तुम्ही खेळत आहे. युवा लांजा क्रिकेट क्लब प्रेझेंट्स लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 पावर्ड बाय आदरणीय आमदार किरण भैया सामंत साहेब, स्पॉन्सर्ड बाय आदरणीय समीरजी घारे, एल डेव्हलपर्स यांचं देखील खूप खूप धन्यवाद. हे क्रिकेटमध्ये व्यक्तिमत्व आहे आणि जिथे क्रिकेट तिथे आदरणीय समीरजी घारे साहेब या स्पर्धेसाठी त्यांचं मोलाचं योगदान. या स्पर्धेच्या उभारणीमध्ये युवा लांजा क्रिकेट क्लबने भरपूर मेहनत घेतली आहे. ही मेहनत एका दिवसाची एका रात्रीची नाही आहे. गेले अनेक महिने अनेक दिवस अनेक रात्र ही मेहनत घेतली आणि त्या मेहनतीचं फळ आपल्याला सध्या बघायला मिळते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. विशाल पांचाळ आयकॉन, आयकॉन टू आयकॉन हे बॅटल रंगील. दुसऱ्या बाजूला संतोष 6 बॉलमध्ये 6 वर खेळतोय. संतोषने आतापर्यंत हात खोललेले नाही आहेत, तेवढी संधी मिळाली नाही. दुसऱ्या बाजूने विशाल आलाय. विशाल कामगिरी करेल का? 2 नंतर अखेर फलकावर फक्त 12 धावा 6ची सरासरी. येणाऱ्या 4 षटकांमध्ये ती सरासरी तुम्हाला आता वाढवावी लागेल. संतोष तयार. पहिलाच बॉल पुढे सरसावलाय. फुल टॉस होता, तो ऑन साईडला टर्न केलाय बॉल. वाईडिश मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक दाखल झाला. तिथे एकेरी धाव घेत असताना या षटकाची सुरुवात. एका धावेच्या मदतीने फलकावर धावा आहेत 13. 13ला 1. तिसऱ्या षटकाची सुरुवात. अवधूत स्पोर्ट्स कणकवली विरुद्ध गांगेश्वर तळवडे या 2 संघांच्या दरम्यान बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. आता स्ट्राईक इनला वासुदेव. पुन्हा एकदा फुलेलींचा बॉल. मिड ऑनला थोडीशी चूक झाली आहे. बॅकअप आहे लॉंग ऑन मध्ये. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक तिथे तैनात. त्याने बॅकअप दिला. आयुष्याच्या प्रवासामध्ये बॅकअप असणं गरजेचं आहे. बॅकअप नसेल तर पॅकअप करावं लागतं. तो बॅकअप इथे होता. आतापर्यंत एकही चौकार किंवा षटकार आलेला नाहीये. इथे प्रयत्न तो होता. बुंद्यात टाकलाय, यॉर्कर टाकला, ड्राईव्ह केलाय ऑन ड्राईव्ह. पुन्हा काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये जातोय बॉल. तिथे मिळेल 1च धाव. सेन्सिबल क्रिकेट खेळत आहेत. जसा बॉल टाकलाय तसा एकेरी धावांचा प्रवास सुरू ठेवलाय. एकेरी दुहेरी धावांवर विशेषतः भर दिलाय. परंतु चौकार षटकार हे देखील गरजेचे राहतील. 15 धावा फलकावर. बॅक ऑफ द हँड फिंगर रोल केलीत. लेग स्टंपच्या बराच बाहेर. पंचांचा सिग्नल. वाईट बॉल. आतापर्यंत पहिला वाईट बॉल इथे टाकला गेला विशाल कडून. विशाल पांचाळ जो आयकॉन आहे. प्रयत्न केलाय परंतु कनेक्शन प्रॉमिसिंग नाही आहे. बॉल जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये. 1 धाव. प्रयत्न केले जात आहेत परंतु ज्या पद्धतीने बोटांची जादू पाहायला मिळते. बोट फिरवली जाते बॉलवर. सातत्याने कटर टाकले जात आहेत. कधी ऑफ कटर, कधी लेग कटर, कधी यॉर्कर टाकलेत. आणि ही खासियत आहे गोलंदाजांची. आयकॉन म्हणून ज्यावेळेला मी दाखल झालोय त्यावेळेला माझ्यातलं सामर्थ्य काय ते पाहायला मिळतंय. पुढे सरसावलाय. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. कव्हर्स मधून बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचला. दुसऱ्या धावेचा कॉल आहे पण तो अखेर नकार दिला. 1च धाव मिळेल. थोडासा अडकळला. लगेचच सेकंड अटेम्प्ट मध्ये बॉल थांबवला. पिकअप, गॅदर आणि थ्रो पाहायला मिळाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि त्यामुळे 1च धाव मिळाली. शेवटचा बॉल. त्यानंतरचं षटक 50-50चा असेल. अगू टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न. वाईडिश मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. धाव घ्यायची आहे परंतु या वेळेला देखील नकार. योग्य वेळेला योग्य त्या ठिकाणी योग्य प्रकारे नकार देणं गरजेचं असतं. तो नकार इथे कळवला कारण जोखीम होती. रिस्क घेतलेली नाहीये. षटकाची समाप्ती. 3 षटकांचा केस संपला. अवधूत स्पोर्ट्स कणकवली 18 धावा 6च्या सरासरीने. मात्र पुढचं षटक असेल 50-50चं.
थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. या ओव्हरमध्ये तुम्हाला 14 धावा बनवाव्याच लागतात. 14 पेक्षा जर कमी बनवल्या तर मायनस होतात. आणि आता पंचांनी देखील तो इशारा कळवलाय. आणि या षटकासाठी तुम्हाला ग्रामीण तुमचा जो खेळाडू असेल तोच गोलंदाजी करू शकतो. तर मी 14 धावा बनवणं बंधनकारक आहे. त्यापेक्षा कमी बनवल्या तर मायनस होतील, जास्त बनवल्या तर अजून धावा ऍड होतील. आणि त्यामुळे या षटकामध्ये तो चान्स घ्यावाच लागणार आहे. आतापर्यंतच्या 3 षटकांमध्ये काय घडलं याकडे लक्ष न देता येणाऱ्या 3 षटकांमध्ये आपण काय करू शकतो यावर लक्ष देणं गरजेचं आहे. तो आत्मविश्वास द्यावा लागेल. दोन्ही फलंदाजांना फलकावर धावा आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा, 1 गडी बाद. थांबा थांबा, एका गोलंदाजाला एकच षटक आहे. पहिल्या 4 षटकांसाठी 4 फ्रेश बॉलर वापरायचे. आणि 5व्या आणि 6व्या षटकामध्ये जो गोलंदाजी करू शकतो त्याला 2 षटकं टाकता येतील. मात्र 4थ्या षटकापर्यंत तुम्हाला 4 फ्रेश बॉलर वापरायचे. आणि 4थं षटक हे कंपल्सरी ग्रामीण खेळाडू जो तुमच्या टीममध्ये असेल गोलंदाज म्हणून त्याला तुम्हाला वापरायचं आहे. फलकावर आहेत 18 लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी 2026चा सोहळा. याची देही याची डोळा रंगलेला हा सोहळा पाहण्यासाठी दाखल झालेल्या आपल्या सर्वांचं हार्दिक अधिक स्वागत. अतिथी कक्षामध्ये अनेक मान्यवर आहेत, आपले देखील हार्दिक अधिक स्वागत. पहिल्या रात्रीमध्ये दुसरा सामना अवधूत स्पोर्ट्स कणकवली विरुद्ध गांगेश्वर तळवडे. आणि गांगेश्वर तळवडेने टॉस जिंकल्यानंतर जो निर्णय घेतला तो योग्य कसा होता हे आतापर्यंत त्यांनी दाखवून दिलाय. 3 षटकामध्ये फक्त 18 खर्च केल्या. आता 4थ्या षटकासाठी अबी पाटोळे 4थ्या षटकासाठी दाखल झालाय. 50-50चं षटक. पहिलाच बॉल, थोडीशी जागा बनवली. लॉंग लेग मध्ये खेळ आहे. एक धाव गोशांकी क्षेत्रामध्ये मिळते. 14 धावा बनवायच्या. 14 जर तुम्ही बनवल्या तर तुम्हाला 14च्या पुढे जेवढ्या धावा येतील त्यामध्ये ॲडिशन होईल. मात्र 14 पेक्षा कमी आल्या तर मात्र कपात होऊ शकेल. पहिल्या बॉलवर 1 आली आहे. पुढचा चेंडू घेऊन वासुदेवसाठी अबी पाटोळे ओडी विकेटने तयार. प्रयत्न केलाय परंतु कनेक्शन नाही आहे. टाटा बाय बाय केलाय. या बॉलने देखील हाय हॅलो करत असताना विकेट किपरच्या हातामध्ये लेंथ बॉल होता. टप्पा पहिल्यानंतर बाहेर निघालाय. डॉट बॉल बरोबरच इथे थांबवलंय. धावांचा वेग मंदावलाय. 21 धावा फलकावर आहेत. 1 गडी बाद. अबी पाटोळे 3 चेंडू टाकलेत, फक्त 3 धावा खर्च केल्या. का विश्वास ठेवलाय तो विश्वास मला सार्थ ठरवायचा आहे. पुढचा चेंडू घेऊन तयार. मागे गेलाय, उडवलाय बॉल स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. गोशांकी क्षेत्रामध्ये मिळत आहेत 2 धावा. 2 पेक्षा जास्त काही मिळणार नाहीयेत. चौकार षटकारांचा दुष्काळ पडलाय की काय असा प्रश्न आता निर्माण झालाय. कोंडी झाली आहे, ती कोंडी फोडायची आहे. आतापर्यंत या षटकात धावा आलेल्या आहेत 5. 14 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. मी उल्लेख केला की 14 पेक्षा जास्त बनवल्या तर वाढ होईल, 14 पेक्षा कमी बनल्या तर कपात होईल. म्हणजे आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. तर मी धावांचा वेग वाढवावा लागेल. टप्प्याचा बॉल हुक केलाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तयार आणि झेल सोडलेला नाहीये. चांगला झेल डीप स्क्वेअर लेगला. फलंदाज बाद होतोय. वासुदेव दुसरा धक्का. 23 या धावसंख्येवर अवधूत स्पोर्ट्स कणकवलीला फलंदाज बाद.
मागच्या बॉलवर मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला. डीप स्क्वेअर लेगमध्ये चांगला झेल टिपला गेला. तिथे विकेट मिळाली. 5 चेंडू टाकले दबी पाटोळेने आणि फक्त 5 धावा खर्च केलेत. एक गडी बाद केलाय. छोटा पॅकेट बडा धमाका. ग्रामीण टॅलेंट देखील पाहायला मिळतं आणि ग्रामीण टॅलेंटला हा मोठा प्लॅटफॉर्म आहे. लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी. आता शेवटचा चेंडू या षटकामध्ये. पुन्हा प्रयत्न केलाय. फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपलाय. बॅक टू बॅक लगातारच्या 2 चेंडूंवर 2 विकेट मिळत आहेत. षटकाची समाप्ती. 4 षटकानंतर 23 धावा, 3 गडी बाद. काय गोलंदाजी केली आहे. छोटा पॅकेट दाखवून दिलं. का विश्वास ठेवलाय. 2 विकेट घेतल्या. फक्त 5 धावा खर्च केल्या आणि आता 5 बनवल्यात म्हणजे त्यातून मायनस होतील. नवीन फलंदाज गणेश कुबल देखील एक नामांकित खेळाडू आहे. येणारी 2 षटकं डेथ ओव्हरमध्ये तुम्हाला धावांचा वेग वाढवावा लागेल. गणेश कुबल मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज, नवीन बॅटर. 2 षटकांचा की अजूनही शिल्लक आहे आणि आता गोलंदाजीसाठी पाचारण केलंय 5व्या षटकामध्ये. सिद्धेश पाटोळे. शेवटचं षटक आहे. पहिला चेंडू हवेत खेळाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली भरपूर एलिव्हेशन. येस, चांगला झेल. अजून एक विकेट. संतोष देखील आता माघारी परतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु त्यामध्ये अपयश. 14 धक्का 21 या धावसंख्येवर फलंदाज बाद. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड घेण्याचा प्रयत्न. भरपूर वरती गेला बॉल. बॅटचा फेस वरती आला. भरपूर एलिव्हेशन होतं आणि तिथे विकेट मिळाली. क्षेत्ररक्षकाने कोणतीही चूक केलेली नाही. अचूक झेल घेतला. फलंदाज बाद झालाय. सातत्याने विकेट मिळतात. रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये विकेट आल्या आणि तिथून तो दबाव बनवलाय. पण तो दबावामध्ये तुम्हाला जर प्रभाव पाडायचा असेल तर त्यासाठी आत्मविश्वास गरजेचा आहे. येस, आय कॅन डू इट. हे मी करू शकतो. आत्मविश्वास स्वतःला द्यावा लागेल आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये चांगले फटके खेळावे लागतील. 5 षटकांची लढत आहे. शेवटचं षटक सध्या प्रगतीपथावर. 21 धावा धावफलकावर आहे. 4 गडी बाद. तर मागच्या षटकामध्ये 50-50 मध्ये 5 बनवल्या. तिथून तुम्हाला 2 धावांची कपात झाली. स्लोवर कटरचा वापर केला. आतमध्ये आला. लवकर कमिट झालाय. शरीराचा वेध घेतलाय. ओळखण्यामध्ये चूक झाली आणि अंपायर सिग्नल लेग बायचा सिग्नल एक्स्ट्रामध्ये वाढ होते. एक्स्ट्राच्या मदतीने फलकावर आहेत 22. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. त्यामध्ये 1 ते 2 मोठे फटके गरजेचे असतील. नेक्स्ट मॅचचा टॉस त्यासाठी कॉल आहे. टॉस घेण्यासाठी आपल्यासोबत असतील जयेश पोटवडे सर. आपल्याला विनंती आहे. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी दोन्ही कॅप्टन तयार राहा. समोर लॉफ्ट केलाय. डाऊन दी ग्राउंड. स्ट्रेट हिट. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. डावातला पहिला कडक प्रहार. षटकार.
मागच्या बॉलवर तो षटकार कोंडी झाली होती ती फोडली आणि तो षटकार आला, पण तो षटकाराचं प्रत्युत्तर लगेच डॉट बॉलने दिलं. सध्या आपण बघितलं ऑन साईडला समीर गारे स्टँडच्या अगदी समोर हिट अँड विन राहुल एंटरप्राइजेस यांचा तो बॅनर आहे. त्या बॅनरला जर तुम्ही हिट केलात तर तुमची एनर्जी वाढवण्यासाठी तुम्हाला रेड बॉल जिंकता येईल. स्लॅश करण्याचा प्रयत्न होता. बॅकफुट पॉइंटला बॉल जातोय घोषांकी क्षेत्रामध्ये. एकच धाव 4.5 षटकानंतर 29 धावा फलकावर आहे. 4 गडी बाद अवधूत स्पोर्ट्स कणकवली. पण धावा गरजेच्या आहेत. शेवटच्या बॉलवर एखादा मोठा हिट अपेक्षित होता. लो फुल टॉस पायावर टाकला होता. ऑन साईडला टर्न केलाय. डिपेंड विकेटला थोडंसं फंबल एकदम मिळाली. थ्रो थोडासा दिशाहीन आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि तो देखील यशस्वी झालाय. आणि आता ओट थ्रोच्या रूपाने देखील बहुधा धावा मिळतील. लांजा पोलीस टीमचा संघनायक आपल्याला विनंती, टॉससाठी आपल्याला त्वरित पोहोचायचंय. शेवटच्या बॉलवर धावा मिळत आहेत 3 धावा आणि बरोबरच पहिल्या डावाचा केती संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर फलकावर आखीत 32 धावा. 4 गडी बाद अवधूत स्पोर्ट्स कणकवली. आणि आता गांगेश्वर तळवडे या संघाच्या समोर 33 धावांचं लक्ष असेल आणि ते पूर्ण केलं जाईल का? लो स्कोरिंग मॅच आपण तो बॅटल चांगलं रंगेल. पण आता जाऊया नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी. तिथे असतील जयेश पोटवडे सर. पण जसं दुसऱ्या डावाला सुरुवात होईल त्यावेळेला कमेंट्री बॉक्समध्ये असतील आदरणीय प्रशांत आदवडे सर. इट्स ओ टू यू जयेश सर. थँक्यू. आजच्या दिवसातील तिसरी मॅच आपल्या भेटीसाठी येते. लांजा पोलीसच्या विरोधात एके स्पोर्ट्स वरवडे दोन्ही संघाचे कर्णधार. चला यायचं आणि नाणेफेक होईल बाई कामत सर आणि त्याचबरोबर संजयजी तेंडुलकर सर यांच्या शुभ हस्ते ती नाणेफेक केली जाईल. आज मान्यवर कक्षेमध्ये खूप सारे प्रेक्षक आपल्याला या लांजा चॅम्पियन ट्रॉफीसाठी जोडले गेलेत. आजच्या दिवसातील तिसरी मॅच आपल्या भेटीसाठी येते. चांगली मॅच होईल यात शंका नाही आहे. थँक्यू डीजे. भाई कामत सर असतील, सचिन तेंडुलकर सर असतील आणि त्याचबरोबर खूप सारे मान्यवर जे आहेत ते आज जोडले गेलेत या लांजा चॅम्पियन ट्रॉफीसाठी. नाणेफेक होईल. नाणेफेकीचा कोल कोण मागते हे देखील पाहावं लागेल. नाणेफेक झाली आणि नाणेफेकीचा कौल यस. लांजा पोलीस संघाने नाणेफेक जिंकले आणि नाणेफेक सर जिंकलेत. आपण सॉरी माफ करा, एके स्पोर्ट्स वरवडे संघ इथे मात्र नाणेफेक जिंकलेत हनीफ सर. आणि पहिल्या 2 मॅच आपण पाहिलेत. विकेट थोडीशी जर पाहायला गेलं तर स्किटी विकेट आहे, वेगवान गोलंदाजासाठी प्रभावी आहे आणि अशा वेळेला नाणेफेक जिंकल्यास तर काय निर्णय असेल?
मी प्रथम क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षणाचा निर्णय याच मैदानाचा इतिहास देखील आहे. 36 चेंडू 36 धावा देखील या मैदानावरती डिपेंड झालेत आणि अशा वेळेला क्षेत्ररक्षणाचा निर्णय किती धावांपर्यंत रोखलं जाईल. असं काय फिक्स टार्गेट नाही आहे. आम्ही कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार 100%. आजच्या दिवसामध्ये आयकॉन खेळाडू अवधूत पाटील आणि सुशील बुर्ले. येस, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. एके स्पोर्ट्स वरवडेच्या विरोधात लांजा पोलीस यांच्यामधील मॅच नाणेफेक हारल्यात. नाणेफेक जिंकला असता तर काय निर्णय होता. आमच्या बॉलिंगचाच निर्णय होता. म्हणजेच निर्धार करून आला होता गोलंदाजीचा. म्हणजेच फलंदाजांना रोखायचं आहे. या ऑर्गनायझर विषयी काय सांगाल. या लांजा चॅम्पियन ट्रॉफी बद्दल काय सांगाल. चांगली ऑर्गनायझेशन केलेली आहे. मस्त ऑर्गनायझेशन केलेली आहे. एक नंबर. बघताना कसं मजा येते. चांगली मजा येते. एकदम मजा येते. येस, आजचा दिवस जर पाहायला गेला तर लांजा चॅम्पियन ट्रॉफीचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील तिसरी मॅच लांजा पोलीसच्या विरोधात एके स्पोर्ट्स वरवडे संघामध्ये. एके स्पोर्ट्स वरवडे संघाने नाणेफेक जिंकले आणि त्यानंतर घेतलाय क्षेत्ररक्षणाचा निर्णय. काय होतंय हे देखील पाहायचं आहे. आपण जातोय कॉम्बॉक्सकडे, जे ते प्रशांत जाधव सर आणि त्याचबरोबर गोपी जाधव सर हे आपल्या साथीला जोडले गेलेत. थँक्यू. थैंक यू जयेश. वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है आप तक लांजा चैंपियन ट्रॉफी 2026. स्वागत है आपका दोस्तों. और आज के दिन का ये दूसरा मुकाबला मंजर बड़ा हसीन है. पावर लिखा ओवर का जो खेल है बहुत शानदार रहेगा. और इस वक्त अगर देखिए तो बहुत ही शानदार खेल बीच मैदान पर गेंदबाजों का रहा है. 30 गेंदों में 33 रनों की जरूरत. प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर निखिल और सिद्धेश. गेंदबाजी का बागडोर से मध्य विकी पुजारी अनुशासन के साथ गेंदबाजी करते हैं. काबिलियत है उनके पास. स्ट्राइक गेंदबाज है. फ्रंट एंड गेंदबाज बहुत बढ़िया गेंदबाज का प्रदर्शन जरूर करते हैं. मैंडेटरी पावर पे का ओवर. टप्पा खाते उच्चार मिला. बहुत अच्छी गेंदबाजी. इस विकेट पर बाउंस है और गेंद हरकत भी कर रहे, तो बल्लेबाजी करना इतना आसान नहीं है. निखिल और सिद्धेश प्रारंभिक बल्लेबाज. फ्रंट गेंदबाज विकी पुजारी गेंदबाजी कर रहे हैं. पॉइंट कवर एक खिलाड़ी बिल्कुल स्पष्ट एक्स्ट्रा कवर पर मौजूद. मिड ऑफ दायरे के अंदर ऑफ साइड पर 5 खिलाड़ी. बल्लेबाज निखिल के लिए पिंडी में थोड़ी सी तकदीरी. एक खिलाड़ी अब लेके आए हैं. स्लीप में खिलाड़ी मौजूद. पॉइंट कवर, स्लीप, एक्स्ट्रा कवर, मिड ऑफ. जो बाउंस देखा ना उसके बाद में ये बदलाव किया गया. फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली की गई है. गेंदबाजी करने का पुजारी तैयार. टप्पा खाते बाहर की तरफ गेंद लेकर आंसर पर खेलना चाह रहे थे. गेंद हर बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. चकमा देते हुए गेंद चलेगी विकेट की तरफ. एक्शन रिप्ले देखे टेनिस क्रिकेट .in पर. स्टंप के करीब से गेंदबाजी. टप्पा थोड़ा ऑफ स्टंप के बाहर रखा गया था. गुड स्पॉट पर गेंदबाजी कर रहे हैं और गेंद हरकत कर रही है. हरकत करेंगे तो आपको बरकत जरूर मिलेगी. 28 गेंदों में 33 रनों की जरूरत है. विकी पुजारी सदी भी गेंदबाजी कर रहे हैं. ऑनसर पर खेलना चाहते थे. आने वाले से गेंद हवा में खड़ी हो चुके. गेंद के नीचे खिलाड़ी बल्लेबाज आउट. दिखिर की पारी समाप्त. डी के ने लिया अच्छा कैच और विकी पुजारी को मिली सफलता. पहले विकेट का पतन गॉन. पहली सफलता मिली है और अगर 33 रन को आपको डिपेंड करना तो विकेट बहुत महत्वपूर्ण रहेंगे. दूसरी पारी है. 2 बड़ी टीमें मैदान के अंदर. अवधूत स्पोर्ट कनकौली और कांग्रेस तड़ोड़े. तड़ोड़े टीम को जीतने के लिए 33 रन का जरा. एक्शन रिप्ले आपके स्क्रीन पर है. ऑनसेट पर खेलना चाहते थे. शरीर का संतुलन अच्छा नहीं था. बहुत अच्छा कैच. पकड़ो क्या जीत मैच. कैचेस विन द मैचेस. नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए बैटर आ रहे हैं. आजच्या या स्पर्धेसाठी लांजा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मिलिंद उर्फ बाबा लांजेकर, तसेच नगरसेवक सचिनजी डोंगरकर, भाई कामत संजयजी तेंडुलकर, गटनेते योगेश कावतकर या सर्वांचं हार्दिक स्वागत. सिद्धेश मानी नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं और विकेट बहुत महत्वपूर्ण फैक्टर रहेगा. मोबाइल में नेट और क्रिकेट में विकेट लेना बहुत जरूरी है, तब जाकर बात बनती है. बल्लेबाज सेकंड पर सिद्धेश माने. सिद्धेश पाटोली के ऊपर भी सबकी निगाह रहेगी. विकी पुजारी बहुत महत्वपूर्ण गेंदबाज है.
लांदा चैंपियन ट्रॉफी 2026 पहले दिन की कहानी। लेफ्ट हैंडर बल्लेबाज स्ट्राइकर एंड पर पॉइंट है कबर की तरफ खिलाड़ी तैनात। टप्पा खाती है ऑफ टर्म के बाहर जाते हुए गेंद थोड़ा सा लेग स्टंप की तरफ चले गए थे। रूम बनाकर खेलने की कोशिश बल्लेबाज बीट में विकेट कीपर ने गेंद को गैदर किया। रन बनाने का कोई मौका नहीं। जितनी बिंदी गेंदें आएगी उतना दबाव गेंदबाज बिल्कुल बल्लेबाज के ऊपर बढ़ाएंगे और उतना कॉन्फिडेंस गेंदबाज का बनने वाला है। और विकी पुजारी के पास वो काबिलियत है, बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। सदी गेंदबाजी मैंडेटरी पावर प्ले में स्कोर अभी भी बल्लेबाजों को खाता खोलना है, लेकिन विकी पुजारी ने अपना खाता खोला है। स्टोकचा ओवर द टॉप गेंद को खेला गया। वन बाउंस गेंद बॉडी के बाहर। दिल मांगे मोर, टीम मांगे मोर। ये लगा बल्लेबाज का खाता खोला। 4 रन 1 विकेट के नुकसान पर 5 गेंदों का खेल हुआ। इस बार बेहतरीन टाइमिंग सिद्धेश माने फ्रंट पर इस गेंद को खेला गया था। बड़ा दायरे के अंदर है, लॉक आउट बाउंड्री लाइन की तरफ और ओवर द इनफील्ड गेंद को खेला गया था खूबसूरती के साथ। बेहतरीन टाइमिंग। इसको 4 1 विकेट के नुकसान पर 33 रनों का टारगेट है। इस बार भी हवा में उछाला मिड ऑफ का खिलाड़ी दायरे के अंदर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी गेंद के नीचे लपक लिया कैच। विकी पुजारी जो करे अपनी टीम की मनोकामना पूरी। दूसरा विकेट बदला लिया। संतोष ने अच्छा कैच लपका बाउंड्री लाइन पर। इंटरेस्ट से मुकाबला है। समाप्त हुआ। विकी पुजारी आइकॉन खिलाड़ी है, शानदार गेंदबाजी की है। अब गेंदबाजी में परिवर्तन। संतोष जैन के बारे में चर्चा हुए। मैन फ्रॉम बेलगांव कनबर्गी से बिलोंग करने वाले खिलाड़ी बीच मैदान पर शानदार कैच लपका था बाउंड्री लाइन पर और दर्शक बढ़ रहे हैं। समीर गारे स्टैंड की तरफ आप देखें तो वहां दर्शक मौजूद है और दर्शकों के लिए बैठने के लिए पुख्ता इंतजाम किया हुआ है। लांदा चैंपियन ट्रॉफी 2026 डे नाइट का ये टूर्नामेंट दूसरा मुकाबला और इस प्रतियोगिता में दूसरा मुकाबला बहुत महत्वपूर्ण रहेगा। विकी पुजारी, संतोष पाटिल, निखिल चौहान, विशाल पांचाल। 33 रनों का टारगेट है। पहले ओवर का खेल समाप्त हुआ। फील्डिंग का पॉइंट कवर, उसके साथ एक्स्ट्रा कवर मिला। ऑफसाइड पर 5 खिलाड़ी दायरे के अंदर है। ऑन साइड पर लॉन्ग ऑन और डीप मिड विकेट पर बाउंड्री पर खिलाड़ी। स्क्वायर कट के पॉइंट पर खिलाड़ी तैनात। स्क्वायर कट करने का प्रयास किया गया था और बल्लेबाज सिद्धेश पाटोळे बैक टू द पेविलियन। तीसरे विकेट का पतन। गिनती कट किया था, उतनी जगह नहीं थी और समीर पॉइंट पर खड़े थे। बहुत ही अच्छा कैच। पकड़ो कैच, जीते मैच, कैचेस विन द मैचेस। लांदा चैंपियन ट्रॉफी 2026 आप देख रहे हैं। बहुत ही शानदार आयोजन इस प्रतियोगिता का। डे 1 मैच नंबर 2 गंगेश्वर तड़ुबड़े टीम को जीतने के लिए 33 रनों का टारगेट है। और क्या कमाल की गेंदबाजी आइकॉन खिलाड़ी द्वारा। पहले विकी पुजारी ने प्रभावित किया, बहुत बढ़िया गेंदबाजी करते हुए 2 विकेट चटके थे। अब संतोष आए हैं, बेलगांव से बिलोंग करने में खिलाड़ी है, बढ़िया प्रदर्शन कर रहे हैं। नए बैटर गौरव जिनके ऊपर दारोमदार रहेगा। विशाल पांचाल आइकॉन खिलाड़ी है जो नॉन स्ट्राइकर पर है और गौरव पाटोले। मिडल ऑर्डर में बल्लेबाजी करने का मौका मिला। स्कोर 4 रन 3 विकेट के नुकसान पर। मैंडेटरी पावर प्ले में अगर आपको विकेट मिलेंगे तो 33 रन डिपेंड करना बहुत आसान हो जाएगा गेंदबाजों के लिए। बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंद, थोड़ा हटकर खेलने की कोशिश। टप्पा थोड़ा सा ऑफ टाइम के बाहर था। लेन बॉल, टप्पा खाते उछाल मिल रहा है। इस विकेट पर जैसे अक्षय तवरे ने कहा कि ये फायरी विकेट है, गेंदबाजों के लिए मददगार। बहुत अच्छी गेंद थी।
गेंद की लाइन में आके बल्लेबाजी करना बहुत जरूरी है, आंखों के नीचे खेलना बहुत जरूरी है। स्कोर 4, 3 विकेट के नुकसान पर। टप्पा खाते उछाल मिला, गुंडे स्पॉट पर गेंद थी। इस बार गेंद को खेलना चाहते थे लॉन्ग ऑन की तरफ या मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ, बैकफुट पर खेलने की कोशिश। बढ़िया गेंदबाजी, बहुत अच्छी गेंदबाजी इस ओवर में गेंदबाज द्वारा। संतोष गेंदबाजी कर रहे हैं। स्कोर 4, 3 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पर है। मैंडेटरी पावर प्ले ऑन, रोडन से गेंदबाजी हो रही है। इस बार खेलने की कोई कोशिश नहीं है और व्हाइट बॉल का इशारा अंपायर ने किया। स्कोर अब बढ़ता हुआ 5 पर पहुंचा है। 5 रन 3 विकेट के नुकसान पर। 21 गेंदें और जीतने के लिए 28 रनों की जरूरत। जबरदस्त मुकाबला है। बल्लेबाज सेकंड रन पर गौरव पाटोले अभी भी अपना खाता नहीं खोल पाए। कमाल की गेंदबाजी, बल्लेबाजी करना मुश्किल इस विकेट पर। फायरी विकेट है और संतोष गजब का प्रदर्शन करते हुए एक्शन द टेनिस क्रिकेट.in पर देखिए 5 रन 3 विकेट के नुकसान पर है और थोड़ा सा लेग स्टंप के बाद चले गए तो रूम बनाकर खेलने की कोशिश, स्क्वायर कट करना चाहते थे लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। और एक बिंदी गेंद, जितनी बिंदी गेंद आएगी दबाव बल्लेबाजी के ऊपर बढ़ने वाला है। हवा में गेंद दबाव का शिकार हो सकते हैं। मिडा पर खिलाड़ी गेंद के नीचे लपक लिया कैच। गौरव पाटोले बैक टू द पेबल। मिडा पर गणेश ने शानदार कैच लपका और चौथे विकेट का पतन, बल्लेबाज आउट। हॅलो, लांजा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मिलिंद उर्फ बाबा लांजेकर यांचा सत्कार व सन्मान चिन्ह देतील महेश लांजेकर। अतिथि देवो भव कहते ये भारत की धारा, सम्मान करके कॅमेरामन स्टेजवर। निभा रहे परंपरा, ये हमारी परंपरा है। विकेट गिरने का सिलसिला जारी है। स्कोर 5 रन 4 विकेट के नुकसान पर। मान्यवरांचा सन्मान मंचावरती केला जातोय। टेनिस क्रिकेट.in वरती सध्या आपण ही दृश्य पाहू शकता। फिलहाल स्कोर 5, 4 विकेट के नुकसान पर। गजब की गेंदबाजी दोनों गेंदबाजों द्वारा। विकी पुजारी ने प्रभावित किया तो 2 विकेट चटकाए थे। संतोष अपने कंधों पर बहुत बड़ी जिम्मेदारी ले रहे हैं। अब अब गेंद अपर कट जरूर किया गया था, गेंद चली गई थर्ड मैन की तरफ। 1 रन मिलेगा, मात्र 1 रन। क्या गेंदबाजी रही है, जबरदस्त गेंदबाजी इस ओवर में संतोष द्वारा। 2 ओवर 6 रन 4 विकेट के नुकसान पर इस मुकाबले में गांगेश्वर तलौड़े। हालात कुछ अच्छे नहीं हैं। दोनों बल्लेबाजों को विकेट के पर खड़े रखे बल्लेबाजी करने की जरूरत है। अगला मुकाबला स्पोर्ट बरौडी लांजा पुलिस की मुकाबले तैयार रहना है। अवधूत पाटिल मैन फ्रॉम कोल्हापुर, सुशील मैन फ्रॉम सांगली, अमन कदम और कुंदन रोहिलकर ये कोकन के सितारे हैं जिनको आप देख सकते हैं बीच मैदान पर। लांजा पुलिस एक के बस स्पोर्ट बरौडी, 2 तगड़ी टीमें आने वाला मैच। इस मुकाबले की अगर बात करें तो पहले 2 ओवर में मैंडेटरी पावर में सदी भी गेंदबाजी रही है दोनों गेंदबाजों द्वारा। संतोष, विकी पुजारी और आइकॉन के लिए एक ही ओवर है। बाकी लोकल बॉय को बेहतर काम करना होगा। स्टार्ट अच्छा करके दिया है आइकॉन खिलाड़ी ने, आइडल खिलाड़ी ने, लेकिन इस मैच में अब इस मैच में कमबैक करने का मौका भी मिल सकता है बल्लेबाजों को। योगेश पाटोले 1 पर कैमरे विशाल, जिनके ऊपर सबकी निगाह विशाल पांचान आइकॉन खिलाड़ी है। पॉइंट कवर, उसके साथ एक खिलाड़ी डीप स्टैक कवर पर लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी तैनात है। ऑन सेट पर लॉन्ग ऑन मिड विकेट पर खिलाड़ी तैनात। टप्पा खाते हुए चाल मिला और साइड पर के गेंद को खेलना चाहते थे। विशाल के ऊपर निगाह रहेगी मैन फ्रॉम रायपाटन। इस मुकाबले में अच्छा कंट्रीब्यूशन आपको देने की जरूरत है। 6 रन 4 विकेट के नुकसान पर यह विकेट फायरी है तो बल्लेबाजों की अग्नि परीक्षा बीच मैदान पर हो रही है। बिंद गेंद के साथ आगाज किया समीर ने। निखिल चौहान के ऊपर भी निगाह। इस बार कट करने की कोशिश, सुंदर, बहुत बढ़िया गेंदबाजी इस ओवर में। निखिल और बल्लेबाज विशाल, योगेश, जिनके ऊपर दारोमदार रहेगा। निखिल बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है, योगेश के पास भी काबिलियत है।
लॉन्ग अपर बॉडी लाइन पर घेर के नीचे खिलाड़ी, पीछे खिलाड़ी, लपक लिया, कैच आउट। 5 बल्लेबाज डगआउट में आ गया, एक बार फिर आराम फरमाते हुए गणेश के बल्ले लब का कैच, बल्लेबाज बैक टू द पेबल एंड गॉन। हॅलो चेक. यानंतर या स्पर्धेचे स्पॉन्सर समीर शेठ घारे यांचा सत्कार करतील महेश लांजेकर. समीर शेठ घारे. चारों ओर सन्नाटा है, कोई आवाज नहीं है, मेहमानों का सम्मान मंच के ऊपर हो रहा है। अतिथि देवो भव, स्कोर 6 पर 5, 6 रन 5 विकेट के नुकसान पर। 5 बल्लेबाज डगआउट में आराम फरमाते हुए, कसौट भरी गेंदबाजी इस ओवर में समीर द्वारा शानदार गेंदबाजी कर रहे हैं। तेज तर्रार गेंदबाजी ऑफ टाइम के बाहर, शॉट तो बिल्कुल खेलना चाहते थे बल्लेबाज, पूरी तरह से बीट पर विकेट कीपर ने गेंद को गैदर किया। रन बनाने का कोई मौका नहीं है, 33 रनों का टारगेट है और रन बनाने के लिए बहुत मुश्किल होती है बल्लेबाजों के लिए। फायरी विकेट, 6 रन 5 विकेट के नुकसान पर। सूरज कुमार के ऊपर दारोमदार बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी। वही कहानी बल्ला कोहली की तरफ समाप्त हुआ, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं, चकमा देते हुए गेंद चली गई विकेट कीपर की तरफ। रन बनाने का कोई मौका नहीं। वाह समीर वाह, क्या गेंदबाजी आप कर रहे हैं। तीसरा ओवर प्रगति पर है, स्कोर 6 रन 5 विकेट के नुकसान पर। 14 गेंदें 27 रनों की जरूरत है, लेकिन 50-50 ओवर आना बाकी है। रात अभी बाकी है, बात अभी बाकी है और 50-50 ओवर आना बाकी है। अनदर वेरी गुड डिलीवरी, ब्यूटीफुल बॉलिंग, कमाल की गेंदबाजी इस ओवर में गेंदबाज समीर द्वारा और विकेट मेडन ओवर, शानदार गेंदबाजी, असरदार गेंदबाज। 3 ओवर, स्कोर 6 रन 5 विकेट के नुकसान पर। यानंतर शिवसेना नगरपंचायत लांजाचे नगरसेवक तथा गटनेते योगेशजी कावतकर यांचा सत्कार करतील महेश लांजेकर. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है लांजा चैंपियन ट्रॉफी 2026 पहले दिन की एक अद्भुत कहानी आप देख रहे हैं क्रिकेट.in पर। और क्या गेंदबाजी रही है, गजब का गेंदबाजों का प्रदर्शन इस मुकाबले में। पुऱ्या टुर्नामेंटमध्ये पब्लिकमध्ये जो कोण सिक्स पकडेल त्याला पुऱ्या टुर्नामेंटला एका मॅचला नाही 18 राहुल शिंदे यांच्याकडून और दर्शकों के लिए एक खुशखबर है, अगर दर्शक दीर्घा में आप कैच रपकते हैं तो अल्टीमेट एनर्जी प्राप्त करने का मौका पूरे टूर्नामेंट के लिए। राहुल जी शिंदे साहब, थैंक यू सो मच, जो हमारे स्पॉन्सर हैं। और इस मैदान के अंदर बात करें तो मैदान जंग में कुछ अच्छा प्रदर्शन बल्लेबाजों का नहीं हो रहा है। अल्टीमेट एनर्जी दर्शकों के लिए बहुत बड़ी यानंतर नगरपंचायतीचे नगरसेवक सचिनजी डोंगरकर यांचा सत्कार करतील महेश लांजेकर. चौथा ओवर प्रगति पर टपकाते हुए चाल मिला, खेलना चाहते थे बैक पर ऑन साइड पर, गेंद चले गए पॉइंट की तरफ। इसी ओवर में आपको 14 रन बनाने, वो चैलेंज है। अगर आप 14 रन बनाते तो बिल्कुल उसका फायदा मिलेगा आपको। 2 अच्छे स्ट्रोक खेलने बल्लेबाज को,
सूरज कुमार अपना खाता निकोल पर अभी पाटोली के ऊपर सबकी निगाह। टप्पा खाते जो उछाल में रहा है वो परेशानी बिल्कुल बल्लेबाजों के लिए। गणेश कुबल ने आज फील्डिंग बहुत ही बढ़िया की है, शानदार प्रदर्शन कर रहा है। स्कोर 6 विकेट के नुकसान पर और 50-50 ओवर की अगर कहानी देखें तो अभी तक बढ़िया है गेंदबाजों के लिए। बल्लेबाजी करना बहुत मुश्किल हो रहा है। अग्नि परीक्षा एक्सीलेंट बॉलिंग बाय गणेश कुबल, नाउ स्कोर 7/6। 50-50 ओवर में बल्लेबाजों को जलवा दिखाना होगा। इस ओवर की बात करें, बढ़िया गेंदबाजी। बल्लेबाज क्रैप बैकफुट पर खेलने की कोशिश, डायरेक्ट हिट करने का प्रयास विकेट कीपर ने किया लेकिन कामयाबी नहीं मिली। लेग बाय का इशारा अंपायर ने किया। स्कोर इसी के साथ पहुंच चुका 8 रन 6 विकेट के नुकसान। इस ओवर की अगर बात करें तो मात्र 2 रन और आपके पास गेंदें कितनी, आखिरी गेंद है। स्विंग एंड मिस, ब्यूटीफुल बॉलिंग बाय गणेश कुबल। 4 ओवर का खेल, जबरदस्त गेंदबाज का प्रदर्शन। 8 रन 6 विकेट के नुकसान पर यानंतर राहुल शिंदे यांचा सत्कार करतील महेश लांजेकर. प्रसाद भाई शेटे यांचाही सत्कार करतील महेश लांजेकर. छह गेंदों का खेल आना बाकी है इस मुकाबले में। लंदन चैंपियन ट्रॉफी 2026 बहुत ही शानदार आयोजन इस प्रतियोगिता का। पहले दिन की कहानी मेहमानों का सम्मान मंच के ऊपर हो रहा है और बहुत ही बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन इस मुकाबले में अवधूत स्पोर्ट के गेंदबाजों द्वारा। बल्ले का बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा, सूरज कुमार बेसहारा, 7वें विकेट का पतन। पारी लड़खड़ाते हुए विकी पुजारी बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी है। विकेट के पिच आप देख सकते हैं, बढ़िया काम। स्टंप के करीब से गेंदबाजी, टप्पा ऑफ स्टंप के ऊपर था, वहां से गेंद बाहर की तरफ निकल रही थी। रूम बनाकर खेलने की कोशिश, बल्ले का बाहरी किनारा लगा और कोई गलती नहीं विकेट कीपर द्वारा। बेहतरीन कैच रखा गया। स्कोर 7 रन 7 विकेट के नुकसान पर 5 गेंदों में 26 रनों की जरूरत है मुकाबला बच। नंबर 7 पर बल्लेबाजी करने वाले जो बल्लेबाज वो भी डगआउट की तरफ चले गए। अभी आंकड़े देखिए, 7 रन 7 विकेट के नुकसान पर और एक तेज तर्रार गेंद हरकत कर रही है। अगर गेंद हरकत करेगी तो आपको बरकत जरूर मिलने वाली है। बेहतरीन गेंदबाज का प्रदर्शन समीर द्वारा। अनुभवी खिलाड़ी है और रत्नागिरी के लिए बिल्कुल एक बहुत बड़ा खिलाड़ी राजस्थान। स्कोर 7 विकेट के नुकसान पर 4 गेंदे 26 रनों की जरूरत। हर गेंद के ऊपर आपको वो बड़ा स्ट्रोक जड़ना था। गति परिवर्तन किया गया, लेकटर गेंद, बल्ले का बाहरी किनारा, बल्लेबाज वैभव बैक टू द परमानेंट, बड़ी सफलता मिली है। आठ विकेट के नुकसान पर इस मुकाबले में गंगेश्वर तलोड़ के लिए हार का खतरा है, लेकिन दूसरा एक खतरा है वो ऑल आउट का खतरा भी है। 5वां ओवर बहुत महत्वपूर्ण है और आखिरी ओवर है। 3 गेंदों में जीतने के लिए 26 रनों की जरूरत है। अवधूत स्पोर्ट करकौड़ी की अगर बात करें तो जीत की दहलीज पर बहुत ही शानदार प्रदर्शन। बल्ले का बाहरी किनारा और तीसरा विकेट प्राप्त किया गेंदबाज समीर ने। जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं इस ओवर में, लाजवाब प्रदर्शन, तीसरा शिकार। बाहरी किनारा लगा, विकी पुजारी ने बहुत ही अच्छा कैच लपका।
सफलता मिली है। स्कोर 7-9। ये तीसरी बार हुआ है, तीसरी बार गेंदबाज ऑन हैट्रिक है। दत्त प्रसाद ने ये कारनामा करने की कोशिश की, उनको कामयाबी नहीं मिली, 2 विकेट छटकाए थे। और अब फिलहाल 7 रन 9 विकेट के नुकसान पर एक रिकॉर्ड भी बनेगा गांगेश्वर तलौड़े के लिए, एक रिकॉर्ड बनेगा लोएस्ट स्कोर का। दूसरी बात, ऑल आउट होने का भी खतरा है। हवा में गेंद को खेला गया, गेंद के ऊपर निगाह नहीं थी, स्ट्राइक कवर पर बॉडी रन पर खिलाड़ी तैनात है। जब तक ये गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। आखिरी गेंद शेष, स्कोर 8-9 विकेट के नुकसान पर। लांदा चैंपियन ट्रॉफी 2026 शानदार प्रदर्शन अवधूत स्पोर्ट कनकौली के गेंदबाजों द्वारा। सदी भी गेंदबाज रही है इस मुकाबले में। ओ बाल बच गए, बाल बच गए बल्लेबाज और समीर वही दिखा रहे हैं, बेस नहीं गिरेंगे तो बल्लेबाज आउट नहीं होने वाले, तब तक विकेट नहीं गिरने वाले हैं। कम मार का प्रदर्शन अवधूत स्पोर्ट कनकौली का इस मुकाबले में। संतोष, विकी और समीर की लाजवाब गेंदबाजी रही है। यह मुकाबला अवधूत स्पोर्ट कनकौली ने शानदार तरीके से जीत लिया है। सेकंड करना है, कंपलसरी सेकंड है। लाइन में आपको मैदान के बाहर आना है और एक टीम जो बल्लेबाजी कर रही है गांगेश्वर, आपको मैदान के अंदर आना है सेकंड करने के लिए। मेहनत मैच का अवार्ड दिया जाएगा थोड़ी देर के बाद, तब तक एक छोटा सा ब्रेक। आइए डीजे मास्टर एक जो सुपर गाना आप सुनाए।